आणि मी कोरिएंडर आणलेली, तर म्हटलं की ते पण मी लावून घेते आज. म्हटलं की चला आज सोया चापची रेसिपी बनवूया आणि ती तुमच्या बरोबर पण शेअर करूया. तर हे आहे आमच्या घरातलं न्यू एडिशन. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर आज आहे शुक्रवार. शुक्रवारच्या आता जवळपास वाजले आहेत 11, 11:30 आणि सकाळचे जे घाई गडबडीची कामं होती ना ती माझी सगळी आवरून झालेली आहे. आणि व्लॉगची सुरुवात थोडी उशिरा याच्यासाठीच केली आहे मी की आज माझा लॉन्ड्री डे होता आणि मशीनचा जसं की तुम्हाला माहितीये खूप आवाज येतो, मग ते अवॉइड करण्यासाठी मग मी विचार केला ब्लॉग थोडा उशिरा सुरू करेन. सो आत्ताच माझं कपडे ड्राय झालेले आहेत. सो आता त्यामुळे आता थोडंसं शांतता आहे असं मस्तपैकी. तर म्हटलं चला आता ब्लॉगची सुरुवात करूया. सकाळचं थोडंफार आवरून पण झालंय, माझंही झालंय आवरून, आरवचंही आवरून झालंय, आमचा ब्रेकफास्ट पण झाला होता. आणि त्याच्यानंतर मी आज खूप सारी लॉन्ड्री होती कारण की आज मी बेडशीट वगैरे सगळं काढलेलं धुवायला. तर सगळ्यात आधी म्हटलं की कपड्याचा एक लोड आपण धुवून घेऊया जो महत्वाचे होते ते. तर ते सगळे धुवून घेतलेले आहेत कपडे. आजचं वातावरण पण खूप म्हणजे असं बोरिंग आहे कारण की आज पडतोय पाऊस बाहेर आणि त्यामुळे खूप असं कंटाळवाणी दिवस वाटतोय कारण की बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही आज. आणि आज मला थोडीफार बाहेरची पण आउटडोअर कामं होती. जसं की तुम्ही बघितले मी काही प्लांट्स आणले, त्यांनी ते लावले होते. तर त्याच्यासोबत मी काही हर्ब्स सुद्धा आणले होते, ते मला लावायचे होते पण ते वेळ नाही मिळाला मला. आणि आज पाऊस पडतोय म्हणून मी जाऊ नाही शकत बिकॉज बाहेर थोडंसं गार आहे वातावरण. इथे मिंट आणि मी कोरिएंडर आणलेली, तर म्हटलं की ते पण मी लावून घेते आज. याला का वाढायला वेळ नाही लागत, म्हणजे 3-4 आठवड्यामध्ये मस्तपैकी होऊन जातात. आणि हे हर्ब्स आणल्यापासून ना त्यांना लावायलाच वेळ मिळाला नाहीये मला. सो मी तेच विचार केला की आज लावेन, पण नंतर माझं लक्षच नव्हतं की आज वेदर रेनी आहे. सकाळी उठलं बघितलं तर पाऊस आहे आणि पाऊस दिवसभर असणार आहे. तर आजचा दिवस तर माझा असाच गेला कारण की आज मला ते वेळ नाही मिळणार करायला. जसं थोडाफार पाऊस वगैरे असला आणि किंवा वारा असला ना बाहेर खूप गार होऊन जातं आणि मग 10-15 मिनिटंही बसू शकत नाही. सो म्हणून मग आज मी नाही करणार आहे, ते नेक्स्ट टाइम करेन. आणि आरव सुद्धा आता त्याच्या रूम मध्ये खेळतोय कारण की त्याचं पण आवरून झालेलं आहे. आता सगळं काही झालं होतं तर आता त्याचा ब्रेकफास्ट झालाय, टमी फुल आहे त्याचा. तर आता तो मस्तपैकी आता 1-1.5 तास तरी आरामात खेळेल. सो म्हणून तो आता त्याच्या प्ले रूम मध्ये खेळतोय निवांत. तर आता म्हटलं की चला बाकीची सगळी कामं पण करून घेऊया छोटी मोठी आणि देन त्याच्यानंतर आपल्याला जेवणाची तयारी करायची ती पण करून घेऊया. संध्याकाळी आम्हाला तसंही बाहेर जायचंय जेवायला, पण म्हटलं की चला आता सध्या माझ्यासाठी तरी दुपारी काहीतरी बनवून घेते मी थोडंफार. सो मी मस्तपैकी एखादी भाजी बनवेन आणि चपात्या वगैरे बनवून घेईन माझ्यासाठी सध्या तरी दुपारी. आणि संध्याकाळी तर आम्ही सगळे फ्रेंड्सचा मीटअप आहे आमचा, तर आम्ही तिथेच जाणार आहोत. सो तिथेच आम्ही जेवू. सो आताचा तरी हाच प्लॅन आहे सध्या. बाकी जे असेल ते तुमच्या बरोबर मी नक्कीच शेअर करेन. व्हॉट आर यू डुईंग आरव? Let panda. Huh? Let puppy. Let Sata. Let Tita. Let baby elephant. Let mini man. So many toys. And what's in your hand? Ice cream. Oh, is it a pretend ice cream? Yes. Okay, Pillu. Which flavor? Green and black flavor and blueberry flavor. Oh wow, you have blueberry and broccoli flavor ice cream? Yes. Is it yummy? Yes. Okay, Pillu. मित्रांनो आता हे कार्पेट जे आपलं बाहेर होतं ना ते मी आता इथे प्ले रूम मध्ये टाकलंय. सो आता बाहेरच्यासाठी आता आपल्याला नवीन एक कार्पेट पण घ्यायचंय. आणि लिव्हिंग रूम आहे सध्या असा वाटतंय थोडासा एम्प्टी आहे, कार्पेट नाहीये म्हणून. पण ठीक आहे, काही दिवसांनी तिथे पण मस्तपैकी असं कार्पेट घालूया आपण, तर ते पण छान वाटेल. 1 hour later.
थोडा वेळ आरव बरोबर खेळता खेळता 1 तास निघून गेला, कळलंच नाही अजिबात. आणि आता म्हटलं की चला जेवणाची तयारी सुरू करूया. आणि जसं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की तो जो कार्पेट होता ना इकडे लिव्हिंग रूमचा, तो मी तिथे त्याच्या रूममध्ये टाकलेला आहे, कारण की तो परफेक्ट साईज होता छोटा. आणि इकडच्यासाठी लिव्हिंग रूमसाठी खूप मोठा कार्पेट घेणार आहोत आम्ही, जेणेकरून पूर्ण हा एरिया कव्हर होईल. सो तेच बघायला काल गेलेलो आम्ही आयकियामध्ये आणि बघितले खूप सारे, पण मला काही एवढे आवडले नाही आहेत. आणि 1-2 आवडले आहेत, ते खूप एक्सपेन्सिव्ह होते म्हणून मी घेतले नाही आहे. सध्या होल्डवर ठेवलेले आहेत आणि काही दुसऱ्या ठिकाणी जाऊन चेक करणार आहे. आम्ही गेलेलो होम डिपोमध्ये, पण जेव्हा आम्ही गेलेलो ना प्लांट्सची खरेदी करायला त्यावेळेस आम्ही तिथेही बघितले. आणि बघू आता आम्ही अजून डिसाईड करतोय कुठे घ्यायचंय आणि कुठे नाही. तर सध्या तरी लिव्हिंग रूम असा एकदम एम्प्टी आहे, विदाऊट कार्पेट. एकदम असं एम्प्टी वाटतं. क्लिनिंगसाठी खूप बरं असतं, कारण की जर कार्पेट नसला तर तुमची जी हडबड असते ना क्लिनिंगची ती खूप कमी होऊन जाते, पटकन क्लिनिंग होऊन जाते, वेळ जात नाही वाया. पण ते कसं असतं ना कार्पेटने ते त्या एरियाला खूप असं एक एस्थेटिक लुक खूप छान मिळतं आणि दिसायला खूप छान वाटतं, मॉडर्न वाटतं घर. सो त्यामुळे म्हटलं की नाही ठीक आहे घेऊया. पण थोडंसं असं एम्प्टीनेस आहे. आणि स्पेशली विंटर्समध्ये काय होतं की जमीन खूप गार होऊन जाते, तर त्यावेळेस असं काहीतरी लागतं. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण बघितलं ना फ्लोअर एकदम गारगार असतं, तर त्यावेळेस काही ना काहीतरी पाहिजे असतं. आणि स्पेशली आरव जास्तीत जास्त लिव्हिंग रूम आणि त्याच्या प्ले रूममध्ये खेळत असतो, तर त्याच्यामुळे त्या एरियामध्ये तर कार्पेट हवाच. आणि जी ABCDची आधी मॅट होती ना ती पण छान होती, पण फक्त प्रॉब्लेम होता की आता आरव मोठा झालेला आहे आणि आता ते सगळे मॅटचे जे पार्ट्स आहेत ना तो काढून इकडे तिकडे तो करून टाकतो आणि सगळं मेसी होऊन जातं आणि त्याचा काही वापर होत नाही. सो म्हटलं की तिथे कार्पेट टाकून घेऊया, तर म्हणून आम्ही तो छोटावाला कार्पेट तिथे मूव्ह केला आणि लिव्हिंग रूमसाठी आता एक नवीन कार्पेट बघणार आहोत. आणि ही सगळी खरेदी करत असताना आम्ही अजून एक छान वस्तू घेतलेली आहे, ते तुम्हाला लवकरच दाखवते. खूप दिवसापासून घ्यायची होती आम्हाला, पण आम्ही याच्यासाठी घेत नव्हतं, कारण की घरातली जागा मग अशी खूप कमी वाटायला लागते जेव्हा फर्निचर जास्त घरात वाढतं तेव्हा. आणि आरव कसा आधी लहान होता, त्यामुळे त्याला खेळायला मोकळी जागा हवी, म्हणून आम्ही अवॉइड करत होतो. पण नंतर मग फायनली आम्ही घेतलेली आहे ती वस्तू. आणि ती वस्तू काय आहे तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमच्या घरातलं न्यू एडिशन, म्हणजे असं आम्ही एक कॉर्नर डायनिंग टेबल घेतलेला आहे आमच्यासाठी. कालच संध्याकाळी आम्ही घेऊन आलो याला आणि नंतर मग अवधूतनी सगळं चेअर्स वगैरे असेंबल केल्या. पटकन खूप इझी होत्या, जास्त वेळ नाही लागला, तर ते करून पण झालं. आणि ही चेअर पण मस्तपैकी अशी आहे, कम्फर्टेबल आहे बसायला पण आणि क्लिनिंगसाठी पण खूप इझी आहे. सो तो बेस्ट पार्ट आहे याचा. सो या डायनिंग टेबलच्या ठिकाणी ती शेल्फ होती, ती मी सध्याची तिथे मूव्ह करून ठेवलेली आहे. हा पिल्लू, वेअर पिल्लू? ओके, लेट्स गो दॅट साइड. तर आमच्या घरामध्ये नवीन फर्निचर ऍड झालेलं आहे, ते म्हणजे डायनिंग टेबल. आणि ते पण कॉर्नरला एकदम परफेक्ट बसलेले आहेत. सध्या आम्ही 2 चेअर आणलेल्या आहेत. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हे आहे या डायनिंग टेबलचं की तो एक्सपांडेबल आहे, तर मोठाही होऊ शकतो आणि इन फ्युचर जर तुम्हाला 4 किंवा 6 चेअर्स ठेवायचे असतील ते पण होऊ शकतात. जसं की तुम्ही बघितलं की आता वाजले आहेत जवळपास 1 आणि म्हटलं की चला आता जेवणाची तयारी सुरू करून घेऊया. आणि जेवणासाठी मी विचार करत होते काय बनवू, पण माझ्याकडे ना सोया चाप आहेत जे मी वॉलमार्टमधनं आणले होते. तर मी म्हटलं की चला आज सोया चापची रेसिपी बनवूया आणि ती तुमच्याबरोबर पण शेअर करूया. सो हे आहे वर्का ब्रँडचे सोया चाप, जे रेडी टू कुक आहे. आणि याच्या मागेच आहे ना रेसिपी सुद्धा दिलेली आहे त्यांनी करीची, की करी कशी बनवायची आहे म्हणून. आणि करी बनवण्यासाठी मी इथे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. मी 1 कांदा घेतलाय आणि 1 कांदा घेतल्यावर त्याच्याबरोबर मी 2 टोमॅटो घेतलेले होते, थोडंसं लसूणच्या 4-5 कळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गरम मसाल्यामध्ये मी इथे तेजपत्ता घेतलेला आहे, वेलची घेतली आहे, लवंग घेतलेलं आहे आणि स्टार अनीस घेतलेले आहे आणि थोडेसे काजू पण घेतलेले आहेत. तर चला आपले इन्ग्रेडियंट्स तर रेडी आहेत आता. तर आता आपण करी बनवण्याची तयारी सुरू करूया.
तर मित्रांनो, इथे मी आता सोया चापला 1-2 वेळा पाण्यातनं धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी याचे सर्व स्टिक काढून टाकणार आहे. कधी कधी या लवकर निघत नाही, त्यावेळेस तुम्ही याला ना पाण्यामध्ये 1-2 मिनटासाठी बॉईल करू शकता आणि नंतर मग तुम्ही याच्या स्टिक काढून घेऊ शकता इझिली. आता मी याला ना स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. तर इथे मी एका सोया स्टिकला 3 पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये असे खूप छान असे लेयर्स असतात याला. सो आता आपण याला आहे ना तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, पण ही स्टेप नक्की करा, त्याच्याने तुमचे लेयर्स असे छान मोकळे मोकळे होतील. आणि आता आपण याच्यानंतर याला मॅरिनेट करणार आहोत. तर हे सगळे लेयर्स आहेत ना ते छान असं मॅरिनेशन ॲब्झॉर्ब करतात आणि जेव्हा आपण त्याची करी बनवतो तर फ्लेवरफुल आणि खूप छान होते. तर ही स्टेप स्किप करू नका. आणि अजून एक याला फ्राय करण्यामागचं रिझन म्हणजे की हे पाण्यामध्ये सोक केलेले असतात आणि थोडे चिकट असतात, तर त्याची जी स्टिकीनेस आहे ती पण कमी होऊन जाते फ्राय केल्यामुळे. तर इथे बघू शकता आपले सोया चाप आता ऑलरेडी रेडी झालेले आहेत, फ्राय झालेले आहेत. तर आता मी याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी दही ॲड केलेलं आहे आणि आपले जेवढे पण घरातले स्पायसेस आहेत ना, हळद, तिखट पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला, हे सगळं आपण ॲड करणार आहोत. थोडंसं सॉल्ट ॲड करणार आहोत, तेल ॲड करणार आहोत, कसुरी मेथी, आणि हे सगळं मिक्स करून मी थोड्या वेळासाठी रेस्टवर ठेवणार आहे. तुम्ही जेवढा वेळ ठेवणार तेवढेच छान फ्लेवर ॲब्झॉर्ब होणार. आणि त्याच कढईमध्ये मी आता थोडासा कांदा आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन परतून घेणार आहे आणि मग त्याला ते काढून घेणार आहे. आणि त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये मी आपण जे टोमॅटो, मिरची, आलं, लसूण हे आणि थोडेसे जे काजू होते ते सगळे काही चांगले सॉते करून घेतले आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतले. त्याच कढईत आता मी थोड्याशा तेलामध्ये जेवढे गरम मसाले आणि जिरे होते त्याला थोडंसं परतून घेणार आहे. आणि तसंच आता आपण याच्यामध्ये आपले जेवढे मसाले आहेत ना ते ॲड करून थोडंसं सॉते करून घेऊया आणि जी आपण प्युरी केलेली होती रेडी ती याच्यामध्ये ॲड करूया. मसाले ॲड करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण की आपण मॅरिनेशनमध्ये पण स्पायसेस वापरलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण प्युरी केले त्याच्यात पण आपण ग्रीन चिलीज वाटलेले आहेत. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं स्पाइस लेवल कमी जास्त करू शकता. आणि इथे जी मी आता करी बनवण्यासाठी प्युरी रेडी करून घेतली होती ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि त्याला मी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. याच्यात आपण आता सोया चाप जे मॅरिनेट करून ठेवले होते ते मी ॲड केले आणि याला मी 1 ते 2 मिनटं कंटिन्युअसली परतून घ्यायचं आहे. तर इथे मी आता मॅरिनेशनच्या भांड्यामध्येच थोडंफार पाणी घेतलेलं आहे, 1 कप जवळपास, आणि ते मी याच्यात ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो, मला आजची ग्रेव्ही आहे ती जास्त पातळ पण नाही हवी आणि खूप घट्ट पण नाही आहे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे जशी रेस्टॉरंटमध्ये असते. सो मी थोडंफार याच्यात पाणी ॲड करून घेतलं आणि ही ग्रेव्ही अजूनही थोडीफार घट्ट होऊन जाईल जेव्हा ॲक्च्युअलमध्ये कुक होईल. आणि याला मीडियम फ्लेमवर आपल्याला खूप छान असं शिजवून घ्यायची आहे 5 ते 10 मिनटं. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ, थोडीशी कसुरी मेथी मी क्रश करून टाकलेली आहे आणि नंतर फ्रेश कट केलेलं कोथिंबीर याच्यात ॲड करणार आहोत. आपण याला छान असं परतून घेऊया आपण 1-2 मिनटासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम खूप छान अशी रिच वाटते आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरभर. आणि ही रेसिपी तर बेस्ट आहे. जर तुम्हाला पनीर किंवा मीठ खाऊन कंटाळा आला असेल ना तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे सोया चाप. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीलाही मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण सर्व करूया.
मित्रांनो, तर आपण भेटतोय आता दुपारच्या नंतर आणि आता निघालोय आम्ही फायनली. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आज संध्याकाळी आमचं डिनरचा प्लॅन आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स पुन्हा भेटणार आहोत, गेट टुगेदर आहे आमचं आणि डिनर तिथेच असणार आहे. म्हणून आता निघालोय. आता जवळपास वाजलेत 5:45. तर बस आता इथून पटकन पोहोचूच तिथे आणि नंतर मग आमचं स्मॉल गेट टुगेदर आहे. भेटू, गप्पा गोष्टी करू नेहमीप्रमाणे आणि नंतर मग उशीर होईल थोडाफार रात्री यायला. ते हेच होतं. आणि आज सोया चापची भाजी केली होती, खूपच छान झाली होती, एकदम मस्त. आणि इवन अवधूतला पण आवडली, कारण की दुपारी आल्याच्या नंतर मी त्याला म्हटलेलं की टेस्ट कर आणि सांग तुझा रिव्ह्यू कसा आहे म्हणून. सो त्याने पण टेस्ट केली. कशी वाटली तुला भाजी आजची? एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली. आफ्टर अ लॉंग टाइम मी खाल्ली असेल सोया चाप. मे बी लास्ट टाइम जेव्हा इंडियाला होतो तेव्हा खाल्लेलं. आफ्टर दॅट मी आता खाल्लं तर एकदम रेस्टॉरंटची आठवण आली. परफेक्ट स्पाइस आणि परफेक्ट टेक्स्चर, मजा आली खाऊन. हो, खरंच छान झाली होती भाजी. तर तुम्ही पण नक्की ती रेसिपी ट्राय करा, खूप मस्त झाली होती. आणि इथे तुम्ही बाहेरचं वेदर पण बघू शकता मित्रांनो. खूप पाऊस पडतोय आणि एकदम विजिबिलिटी पण खूप कमी आहे, कारण की खूप जास्त धुकं पडलेलं आहे. तर चला मित्रांनो, याच पावसासोबत मी करते तुम्हाला टाटा बाय बाय या ब्लॉगसाठी. आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्याशी कनेक्टेड राहा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.